नाव जगदीश कवडे. जवळजवळ 2 महिन्यापूर्वी आपले विट्याचे लोकप्रिय आमदार सुहास भैया बाबर यांचं एकदा फेसबुकवरती मी फेसबुक बघत असताना फेसबुकवरती त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं सांगितलं. मी 78,000 झाडं लावणार, तेवढं त्यांना मताधिक्य मिळालेलं आहे तेवढं वगैरे असं. मग त्यावेळेला बघितलं, मला एकदम छान वाटलं. झाडं लावायची संकल्पना वगैरे, जेवढी मतं तेवढी झाडं लावणार. आता ही साधी गोष्ट नाही, कारण ते काही कमी मताधिक्यानं आलेले नव्हते. 78,000 म्हणजे पाऊण लाखापेक्षा जास्त मताधिक्य त्यांना मिळाले आणि तेवढी झाडं ते लावणार आहेत. ही खूप छान गोष्ट होती. 2014 साली मोदी साहेब ज्या वेळेला सत्तेवर आले आणि त्यांनी ज्या वेळेला स्वच्छ भारत अभियान सुरू केलं, त्यावेळेला पण त्यांनी सुरू केलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी माझ्या मुलग्याला घेतलं. मी मुंबईत होतो, मी बैल बाजारला गेलो आणि स्वच्छ एरंडा कॉलनी अभियान सुरू केलेलं होतं. सगळं हत्यारं घेतली गाडीतनं आणि परत 2-3 वर्ष जवळजवळ ते आंदोलन आम्ही त्याला घुमवलं होतं. तिथं सुहास भाई यांचं जे त्यावेळेला ऐकलं, लगेच माझ्यातला पण तो स्फुल्लिंग जागा झाला आणि मी पण लगेच म्हटलं की आता आपण पण झाडं लावली पाहिजेत आणि हे चांगलं कार्य आहे, ऑक्सिजन लोकांना भेटतो वगैरे असं. तसं मी 4 वर्षापूर्वी विट्याला आलो, मुंबईवरून आलो परत विट्याला, आणि आपल्या इथं परमेश्वर कृपेनं तलाव वगैरे झालेला होता. एक काळ पूर्वी असा होता की विटा हे पाण्याअभावी हलतंय की काय, निघून जाते की काय, अशी वेळ होती. पण आता काय मोठा तलाव झालाय, हा पिकनिक स्पॉट व्हावा असं मला सारखं वाटायचं. इथं बघायचो पाणी आहे पण सावली नव्हती, आणि मला सारखं वाटायचं की सावली असायची, झाडं लावावी असं मनात सारखं वाटायचं, परंतु त्याला काय मूर्त स्वरूप येत नव्हतं. सुहास भैयांचं ते मनोगत बघितलं आणि माझ्यातलं ती जागृती आणि ती चेतना जागी झाली. मी पण लगेच उठलो आणि कामाला लागलो. रोज सकाळी 6 वाजता यायचो. माझे मित्र आजूबाजूचे वगैरे ते पण कधी बोलवले की याचे, त्यांना पण त्याची काम असतात, पण कधी 6 वाजता, कधी कोणाला जमल तसं समोर दिसलं की त्याला घ्यायचो, हे करायचो, खड्डे खणायचो. श्री नर्सरी निवरी रोडला आहे, तिथनं विकत झाडं आणायचो आणि लावायचो. असं चाललंय. आता जवळजवळ किती 11-12 झाडं इथं झाली. ती अजून पण इकडं तिकडे लावायचे. पहिली गोष्ट 2-3 गोष्टी होत्या. ही जागा कुठली, कोणाच्या मालकीची आहे. आपण मस्त लावतो झाडं, पण आपण ह्या जागेचं मालक नाहीये. उद्या सरकारी यंत्रणा कोणी आली, त्यांनी त्यांच्या ह्यानं पॉलिसीनं चुकून तोडली, दुसरं त्यांचं काय हे असलं तर ती पण भीती असायची. पण तरी सुद्धा मी आपलं झाडं लावायचं. समजा तोडली तर तोडली, राहिलं तर चांगलंच आहे. असं कर्मण्य अधिकार असतो मा फलेषु कदाचन असं समजून हे मी वृक्षारोपण म्हणा किंवा काय चालू ठेवलं होतं. बघूया आता कसं जसं जमन तसं वगैरे. मला सुहास भाई यांनी माझ्या मनातले जे चांगलं हे होतं त्यांच्या निमित्तानं त्यांनीच मला ते जागृत केलं. त्यांचेच मला आभार मानायचे आहेत. सुहास भैया आभार, माझ्याकडून तुम्ही चांगलं काम करून घेतलं.